अनेकदा छोट्या गावाच्या शांत गल्लीबोळ्यात काही अशा कहाण्या दडलेल्या असतात ज्या एका कुटुंबाच्या स्वप्नांशी, संघर्षाशी आणि आशांशी जोडलेल्या असतात. घटना आहे 15 वर्षीय यशची. बोर गावातील कुंभारमाळा येथे राहणारे अनिल पाचंगे आणि त्यांचे कुटुंब हे सर्वसामान्य कष्टकरी लोक होते. दररोजचा संघर्ष, रोजचं श्रमाचं जीवन हाच त्यांचा श्वास होता. आपल्या मेहनतीने ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अनिल पाचंगे हे आपल्या मुलाच्या आयुष्यासाठी मोठी स्वप्न पाहणारे प्रेमळ वडील होते. त्यांच्या मनात एकच जिद्द धगधगत होती, माझा मुलगा यश चांगलं शिक्षण घ्यावं, आयुष्यात मोठं काहीतरी करून दाखवावं. या तीव्र इच्छेने ते नेहमी प्रेरित राहत. यशच्या प्रत्येक पावलामागे त्यांचा त्याग, कष्ट आणि प्रचंड प्रेम दडलेलं होतं. आपल्या मुलाने उज्ज्वल भविष्य निर्माण करावं यासाठी ते त्याला योग्य शिस्त लावत, त्याचे लहान सहान हट्टही समजून घेत, त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी अहोरात्र झटत होते. यशची आई देखील आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी नेहमीच काळजीपूर्वक मायेने त्याला समजावत असे. त्याच्या शिक्षणाबद्दल ती अत्यंत जागरूक आणि सतत विचार करणारी होती. माझ्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळावं, आयुष्यात तो कुठेही कमी पडू नये अशी तिची अंतर्मनातून येणारी तळमळ आणि चिंता होती. ती आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्नशील होती. कधी प्रेमाने समजावून तर कधी रागावून सुद्धा त्याला योग्य दिशेने वळवायचा प्रयत्न करत असे. त्यांचा मुलगा यश अनिल पाचंगे, वय 15 वर्ष, हा बोरगावातील विद्यासागर शाळेत 8वीत शिकत होता. यशचा स्वभाव नेमका कसा होता हे सांगणं थोडं कठीण होतं. तो कधी भावनाप्रधान आणि हट्टी तर कधी शांत पण अभ्यासात कमी रमणारा वाटायचा. शालेय जीवनात त्याची उत्सुकता कमी होती कारण तो सतत शाळा चुकवत असे. त्याच्या या वागण्यामुळे त्याच्या आईवडिलाच्या मनात चिंतेचे ढग दाटून यायचे. आपला मुलगा चुकीच्या वाटेला जाऊ नये ही भीती नेहमी त्यांच्या मनाला पोखरत राहायची. आईवडिलांना आपल्या मुलाने शाळा चुकू नये, त्याने नियमितपणे शाळेत जावं, चांगलं शिकावं असं वाटणं स्वाभाविकच होतं आणि ते सगळं त्याच्या हितासाठीच होतं, कारण त्यांच्या मनात नेहमीच त्याच्या भविष्याची प्रचंड चिंता होती. त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांचे प्रामाणिक आणि प्रेमळ प्रयत्न सुरूच होते. पण दुर्दैवाने त्यांच्या या तळमळीतून इतका मोठा आणि अनपेक्षित अनर्थ घडेल याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती. त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांच्या दृष्टीने योग्य आणि प्रेमाने केलेला प्रयत्न होता. पण हाच निर्णय इतका टोकाचा आणि धक्कादायक परिणाम देईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. ही घटना खरंच पालक आणि मुलामधील नाजूक बंधावर प्रकाश टाकते आणि त्यांच्या संवादाच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब करते. गेल्या काही दिवसापासून यशची शाळेतील अनुपस्थिती सतत वाढत होती. त्याच्या आयुष्यातील ही अनपेक्षित पोकळी त्याच्या आईवडिलांसाठी चिंतेचा आणि काळजीचा विषय बनली होती. तो वारंवार शाळा चुकवत असल्याचं वडील अनिल पाचंगे यांच्या गंभीरपणे निदर्शनास आलं. त्यांना आपल्या मुलाने शाळेत जावं, चांगलं शिकावं आणि भविष्यात काहीतरी मोठं बनावं हीच त्यांची सर्वात मोठी तळमळ होती. त्यामुळे त्यांनी यशला याबद्दल कठोर शब्दात समज दिली. त्यांच्या मनात एकच विचार, आज कठोर व्हावं लागलं तरी चालेल, पण मुलाचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. मुलाच्या भवितव्यासाठी आवश्यक असलेली शिस्त लावण्याचा त्यांचा हा प्रामाणिक आणि प्रेमळ प्रयत्न होता. पण वडिलांच्या या बोलण्याने यशच्या मनात वादळ दाटलं असावं. कदाचित तो अधिकच नाराज झाला असावा. त्याच्या मनात कुठेतरी राग, दुखावलेपण आणि अपमानाची छाया घर करून बसली असावी, जे त्याने कोणासोबतही कधी व्यक्त केली नाही. कदाचित त्याला वाटलं असेल की माझे पालक मला समजत नाहीत, माझ्या भावनांचा ते आदर करत नाहीत. याच कारणामुळे त्याच्या मनात एकांकीपणाची आणि तुटकपणाची भावना वाढू लागली. या वयात मुलाच्या मनात अशा भावना अत्यंत तीव्रतेने जाणवतात आणि जर त्यांना त्या व्यक्त करण्यासाठी योग्य माध्यम मिळालं नाही तर त्या भावना अधिक गुंतागुंतीच्या आणि धोकादायक होऊ शकतात. शुक्रवार दिनांक 25 पुन्हा एकदा यशने शाळेला जाण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी त्याच्या आईने शांतपणे प्रेमाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. बाळा, शाळेत जावं लागेल. आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, असा तिचा काळजीपूर्वक आणि मायेने भरलेला आवाज होता. मुलाने शाळेत जावं या एकाच हेतूने तिने त्याला पटवून देण्याचा आणि विनंती करण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू हा प्रयत्न वादात बदलला. यश आणि त्याच्या आईमध्ये शाळेत जाण्याबद्दल जोरदार वाद झाला. त्याच्या डोळ्यात राग आणि तिच्या डोळ्यात हतबल अश्रू चमकू लागले. आई वडिलांना वाटलं की हा फक्त मुलाचा नेहमीचाच रुसवा फुगवा आहे. थोड्या वेळाने यशचा राग शांत होईल आणि तो शाळेत जाईल. त्यांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण यशने त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे दुर्लक्ष केलं.
कदाचित त्याच्या मनात आधीपासूनच एखादा गूढ वेगळाच विचार घोळत असावा, एक अस्पष्ट आणि धोकादायक निर्णय ज्याबद्दल त्याने कुणालाही सांगितलं नव्हतं. त्याच्या मनातील गोंधळ आणि वेदना कधीच बाहेर आल्या नाहीत आणि त्याने त्या कोणासोबतही शेअर केल्या नाहीत. म्हणूनच त्याला योग्य वेळी मानसिक आधार मिळू शकला नाही. वाद झाल्यानंतर यशने शांतपणे म्हटलं, ठीक आहे, मी शाळेला जातो. त्याने शाळेची बॅग घेतली आणि तो घराबाहेर पडला. पण शाळेच्या दिशेने जाण्याऐवजी त्याने आपल्या घराजवळच्या शांत आणि रिकाम्या आत्याच्या घराकडे वळण घेतलं. कोणालाही काहीही संशय येऊ नये म्हणून त्याने अगदी हळूच शांतपणे घरात प्रवेश केला. त्या घरात शांतता होती, एकटेपणा होता आणि यशच्या मनात वादळ होतं. आत गेल्यावर त्याने कोणाचाही विचार न करता आपल्या भावनांवरचा ताबा पूर्णपणे गमावला. छताच्या वाशाला त्याने कापडाने फास लावला आणि क्षणात आपलं कोवळं स्वप्नांनी भरलेलं जीवन संपवलं. त्या क्षणी संपूर्ण जग त्याच्यासाठी अंधारात बुडालं होतं आणि त्याच्या पालकांसाठी आयुष्यभराचा दुःस्वप्न सुरू झाला. त्यांच्या मनातील घालमेल, राग आणि नैराश्य इतकं टोकाचं आणि भयंकर असेल याची कुणालाही कल्पना नव्हती. आणि त्याच्या या अचानक घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. हृदय थरारलं त्याच्या मृत्यूने. संपूर्ण कुटुंब सुन्न झालं. गावाच्या वातावरणही शोकाकळा पसरली. ही हृदयद्रावक घटना दुपारी 2:45च्या सुमारास नातेवाईकांच्या लक्षात आली. काहीतरी अनुचित घडलं आहे हे कळताच त्यांनी तातडीने यशला फासावरून खाली उतरवलं आणि उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी IGM रुग्णालयात हलवलं गेलं. पण डॉक्टरांनी तपासणी करून यशला मृत घोषित केलं. त्या क्षणी घरभर हंबरडा फोडणारे रडण्याचे आवाज, गावभर अश्रू आणि अविश्वासाचं वातावरण आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, हे असं का झालं? उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेने पाचंगे कुटुंबावर जणू आभाळच कोसळलं. आई वडिलांना या घटनेचा प्रचंड आणि असह्य धक्का बसला आहे. आपला फक्त 15 वर्षाचा तरुण मुलगा केवळ शाळेला जाण्यावरून झालेल्या छोट्याशा वादामुळे असं टोकाचं पाऊल उचलतो, हा प्रश्न त्यांनाच नाही तर संपूर्ण बोरगाव आणि परिसरातील लोकांच्या मनाला सतावतो आहे. या घटनेची माहिती सचिन काशीनाथ पाचंगे यांनी दिली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मुलाने खरंच फक्त शाळेला जाण्यावरून हे पाऊल उचललं की यामागे आणखी काही कारण दडली होती, याच्यात शोध घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गावातील प्रत्येक घरात अश्रू आणि अविश्वासाचं वातावरण आहे. सर्वजण या लहानग्याच्या अचानक जाण्याने व्यथित झाले आहेत. त्याच्या अकाली जाण्याने सर्वांच्या मनात एकच संदेश घुमतो, मुलांशी संवाद ठेवा, त्यांच्या मनातलं ऐका, कारण कधी कधी एक छोटासा रुसवा जीवनभराचा शोक बनतो. या घटनेने संपूर्ण समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे. मुलांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, आपण त्यांना खरंच समजून घेतो का आणि आपण त्यांना कसं मदत करू शकतो? त्यांची मानसिकता समजून घेणं, त्यांच्या भावना ओळखणं हेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठीच पहिलं पाऊल आहे. यातून शिकण्यासारखं एकच, समाजाचा संवादाचा महामार्ग तयार करा आणि तो नेहमी खुला ठेवा, कारण पालक आणि मुलांमधील संवादाची दरी किती जीवघेणी ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट होतं. पालकांनी मुलांना केवळ आज्ञा किंवा आदेश देऊ नयेत, तर त्यांच्या भावना, विचार, अडचणी आणि भीती समजून घेण्याचा मनापासून प्रयत्न करावा. मुलांना बोलतं करणं, त्यांना सुरक्षित, प्रेमळ आणि समजून घेणारं वातावरण देणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांना हे नेहमी वाटलं पाहिजे की त्यांचे पालक म्हणजे त्यांचे खरे मित्र आहेत, त्यांचे आधारस्तंभ आहेत. ते कुठलीही गोष्ट मनमोकळेपणाने आईवडिलांशी बोलू शकतात. मग ती शाळेतली समस्या असो, मित्रांशी असलेले वाद असोत, अभ्यासाचा ताण असो किंवा त्यांच्या मनातील कोणतीही भीती असो, कारण संवाद हा जीव वाचवतो आणि शांतता कधी कधी जीवन हिरावून घेते. त्याचबरोबर मुलांनीही हे समजून घेतलं पाहिजे की पालक रागवतात किंवा ओरडतात, त्यामागे नेहमी त्यांचं प्रेम आणि काळजी दडलेली असते. कधी कधी संवादाचा अभाव आणि लहान सहान गैरसमज अत्यंत घातक ठरू शकतात आणि आयुष्याचा संपूर्ण अर्थ बदलून टाकू शकतात. म्हणूनच पालकांनी मुलांना वेळ दिली पाहिजे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या भावनांना महत्त्व द्या, त्यांच्या मताचा आदर करा, कारण हाच संवाद आणि विश्वास कुटुंबाला सुरक्षित आणि मजबूत बनवतो. या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा हृदयस्पर्शी आणि जागरूकता वाढवणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या विनू पाटील या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.